चाळीसगाव तहसील कार्यालयात सावळा गोंधळ. खासगी व्यक्तींकडून सरकारी खुर्च्यांवर बसून कामकाज. चाळीसगाव येथील तहसील कार्यालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. कार्यालयातील पुरवठा विभागात चक्क खासगी व बिगर शासकीय व्यक्ती शासकीय खुर्च्यांवर बसून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या नियमांनुसार कोणत्याही खासगी व्यक्तीला शासकीय कार्यालयात काम करण्याची परवानगी नसतानाही येथे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा विभागात विकास पाटील, भरत पाटील यांच्यासह नंदू राजपूत यांसारख्या खासगी व्यक्ती पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार ज्योत्स्ना हानवटे यांच्यासमोर बसून शासकीय संगणकावर आणि टेबलवर कामकाज हाताळत आहेत. या खासगी व्यक्तींकडून रेशन कार्ड व इतर कामांसाठी नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या संपूर्ण सावळा गोंधळामुळे नायब तहसीलदार आणि तहसीलदारांचे कार्यालयावर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचं चित्र आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसल्याचेही यावेळी दिसून आले. याशिवाय कार्यालयातील आवक-जावक विभागात एक खिडकी योजना सकाळी 11:30 वाजेपर्यंत एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. येथील कर्मचारी प्रमिला प्रकाश पाटील या सकाळचे 11:30 वाजेपर्यंत कार्यालयात गैरहजर होत्या, ज्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. या सर्व प्रकारामुळे चाळीसगाव तहसील कार्यालयात आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात येणार आहे. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव.